जर त्या ठिकाणी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे असल्या नेतृत्वात आल्या तर ते आपलं काय करतील असं अजित पवारांच्या पक्षातल्या बरोबर आहे, पण लोकांना हे आधीच असलेले प्रश्न आता आणखीन गुंतागुंतीचे होतील का? ते आणखीन सुरळीतपणे पार करण्यासाठी योग्य नेतृत्व मिळालं तर ते होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? नाही, राजकारणात होऊ काहीही शकतं, त्याच्यात काही फार मोठी गोष्ट नसते. परंतु त्याला आता काळ जाईल. जे ते म्हणजे असं वाटत होतं की एक जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर काही महिन्यामध्ये हे एकत्र येतील असं जे वाटत होतं ते इतक्या लवकर होईल का, ही माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण अजित पवारांसारखा एवढा शक्तिशाली खमक्या नेता आता नाहीये आणि समजा सुनेत्रा पवारांच्या हातात ते नेतृत्व आलं ते येईलच असं मला वाटतंय. बरोबर. त्यालाही पुन्हा किंतु परंतु आहेत. आणि लगेच तो निर्णय घेऊ शकतील का याबाबत म्हणजे मला थोडीशी शंका वाटते. बरोबर आहे, नक्कीच. आणि त्याचबरोबर अमोल मिटकरींसारख्या अनेक नेत्यांनी त्यांची कारकीर्द घडवताना अजितदादांचा किती आधार होता, किती पाठबळ होतं हे सांगितलं, पोरकं झाल्याची भावना व्यक्त केली. तर एक प्रश्न असाही आहे की अशा नेत्यांचं आता काय होणार ज्यांना अजितदादांनी हात धरून वर आणलेलं होतं? समरजी, राजकारणामध्ये प्रत्येकाला कोण ना कोण हात धरून वर आणत असतं, परंतु शेवटी सर्वाईव्ह स्वतःलाच व्हावं लागतं. अमोल मिटकरींना किंवा अमोल मिटकरींसारख्या असंख्यांना त्यांनी राजकारणामध्ये संधी दिली, परंतु शेवटी सर्वाईव्ह व्हायला लागतं. कोच आपल्याला शिकवतो, पण मॅच मध्ये स्वतःलाच खेळावं लागतं ना. तर राजकारणामध्ये स्वतःलाच करावं लागतं. राजकारणामध्ये बाप दाखवण्याचा श्राद्ध कर असाच हिशोब असतो कायम. त्याच्यामुळे राजकारणामध्ये अजितदादांनी असंख्य लोक आणले आणि ते राजकारणामध्ये सर्वाईव्हही झाले. काही जण अजित पवारांच्या विरोधातही गेले, हेही मी तुम्हाला सांगितलं. परंतु असे जे लोक आणले त्यांना स्वतःला सर्वाईव्ह व्हावं लागेल. ते कधी ना कधी व्हावंच लागतं, प्रत्येकाला व्हावं लागतं. आयुष्यातही आपल्याला अनेक गोष्टींमध्ये व्हावं लागतं. त्यामुळे अशा लोकांचा काय होईल हा प्रश्न नाहीये. प्रश्न त्याच्यापेक्षा जास्त पुढचा आहे, कारण तो एक मोठा सेक्शन आहे, महाराष्ट्रातल्या एका जात समूहाचा आहे, एका विशिष्ट वर्गाचा आहे. इथले जे एक मोठा शेतकरी वर्ग आहे त्यांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये एक निर्णायकी अवस्था आजच्या घडीला दिसते आहे. तो व्हॅक्युम भरून काढण्याचं काम कोण करेल? शॉर्ट टर्मला सुनेत्रा पवार करतील. मला असं वाटतं की मिड टर्म मध्ये म्हणजे साधारण काही काळ गेला की दोन पक्ष एकत्र येतील, त्यातनं पुन्हा ते नेतृत्व कोणाच्या हातात जाईल हा एक प्रश्न उभा राहील. आणि लॉंग टर्म मध्ये मला असं वाटतं की याच्यामध्ये बीजेपी स्वतःचा एक स्टेक तयार करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि कारण त्यांचा आजपर्यंत जी राजकारणाची धाटणी आहे त्या दृष्टीने बीजेपी हा जो व्हॅक्युम आहे तो भरून काढण्यासाठी त्यांच्या पद्धतीनेही प्रयत्न करतील असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर प्रश्न असा सुद्धा आहे आणि त्याबद्दल मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आता प्रशांतजींकडे येते, या सगळ्या परिस्थितीमध्ये आता दोन्ही कुटुंबियांचा, दोन्ही बाजूच्या कुटुंबियांचा कसा महत्वाचा रोल असेल, कशी भूमिका असेल आणि त्याचबरोबर पुढच्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला पक्ष बांधणीची वाटचाल पुन्हा एकदा पाहायला मिळेल किंवा इव्हन सरकारच्या माध्यमातून सुद्धा कशी पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे? थोडक्यात याचं उत्तर द्या. पहिली गोष्ट म्हणजे समर खडस जे म्हणाले त्याला मी अनुमोदन देतो की भारतीय जनता पक्षाची भूमिका यात महत्वाची राहील. अजितदादांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले लोक ज्यांना आता पोरकं वाटतंय ते एकतर राष्ट्रवादीमध्ये कोणी आपल्याला नवा नेता मिळतो का बघतील, अन्यथा ते देवेंद्र फडणवीसांकडे वळण्याची शक्यता मला सर्वात जास्त दिसते. कारण देवेंद्र फडणवीस हे आता असं नेतृत्व निदान या सगळ्या निवडणुकांनंतर झालेलं आहे की जे महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेलं आहे आणि ज्यांच्या हाताखाली काम केलं तर सत्तेत आपल्याला सहभागही मिळतो आणि आपण सर्वाईव्ह होण्याची जास्त शक्यता आहे असं यांना वाटतं. पण शरद पवारांच्या घरामध्ये काही फूट पडेल असं मला अजिबात वाटत नाही. घर ते कायम एकत्र, कौटुंबिक संबंध अतिशय चांगले राहतात. मुद्दा हा आहे की जी वैचारिक दृष्टी वेगळी दाखवली गेली म्हणजे जी सुप्रिया सुळे, रोहित पवार किंवा आर पाटलांचे पुत्र ही जी मंडळी आहेत यांचा भाजपला असलेला विरोध आणि अजितदादांचं प्रॅग्मॅटिक राजकारण की नाही आता हवा जनमत हे भाजपला अनुकूल आहे तर त्यांच्याबरोबर जाणं भाग आहे. यातला निर्णय कोण घेणार आणि त्याच्या